ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे शुक्रवारची सकाळ आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि इथे मी ट्रेनच्या प्रवासामध्ये निघालेली आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता सेमीफास्ट लोकल मिळालेली. सो सेमीफास्ट लोकलमध्ये आता ते विक्रोळी आणि भांडूपमध्ये दोन्हीकडे विक्रोळी आणि घाटकोपर दोन्हीकडे थांबणार होती. सो ही सेमीफास्ट लोकलमधून मी शूट केलेलं आहे. आणि जिथे मी उतरली तिथे मस्तपैकी हे वासरू होतं. ते ॲक्च्युली मी दुसऱ्या साईडला उतरली, कारण मी फास्ट ट्रॅकवरून उतरली ना. सो मी दुसऱ्या साईडला गेली आणि मला वाटलं की आता मला माझं स्टेशन दिसेल हे ते, पण तसं काय झालं नाही, कारण मी ॲक्च्युली ऑपोजिट साईडला उतरली होती. हा घाटकोपरचा दुसरा साईड आहे आणि मी चालते आहे. मला हे बघा, हे ते वासरं आहेत जी सकाळी सकाळी मला दिसली. ती घोडं बघा ते. आणि त्याच्याच पुढे हे वासरू तर आहे, गाय वासरू तर आहे, त्याच्या पुढेही म्याव बसली होती. सो असा नजारा मी सकाळी सकाळी बघून आली आहे. आणि त्यानंतर इथे येऊन दुसरीकडे येऊन मी तिकडे उभी राहिली आहे. हा पण घाटकोपर स्टेशनच आहे. सो घाटकोपर स्टेशनला येऊन परत इथे लाईन असते ॲज युज्युअल. लवकर गेलं की लाईन असते. सो त्या लाईनीमध्ये मी उभी राहिलेली आहे. इथून आता पुढे जायला कधी मिळेल देवाला माहिती. पण माझ्यापेक्षा जास्त, म्हणजे लेडीजपेक्षा जास्त तिथे जेंट्सची लाईन आहे. सो यू कॅन इमॅजिन दॅट वी आर ॲक्च्युली लकी. आणि इथे मी उतरते आहे माझ्या घाटकोपर मेट्रोमधून, आझादनगर मेट्रोमधून. आणि मी निघालेली आहे काम करायला. माझ्या करेक्शनची कामं आहेत आणि येस, त्या हिशोबाने मी निघाली आहे. पण आज पण आहे ना तेवढं करेक्शन, म्हणजे तेवढे पेपर्स झाले नाही जेवढं मी टार्गेट ठेवलं होतं. आणि ते ऑब्व्हियसली होणार नव्हतं, कारण किती आवर्स होते माझ्याकडे. मी पोचली होती 10:30ला. सो 10:30ला 11:30 12:30 1. सो एवढा पूर्ण टाईम पण मिळत नाही त्याच्यामध्ये, कारण मध्ये मध्ये कोण कोण येत राहतं, बोलत राहतं. आणि प्लस आपण पण लवकर जातो, त्यामुळे आपली पण काय काय वेगळी तयारी असते. खायचे प्यायचा डबा असतात किंवा जेवण करायचं असतं. सो ते सगळ्या पण गोष्टी येतात त्याच्यामध्ये. सो मला एकंदरीत आम्हाला जायचं होतं 1:45ला, पण 1:30 पण नाही, 1 o'clockला जेवायला घेतलेलं आणि 1:45ला आम्ही आत गेलो. आणि त्याच्या आधी सगळी पॅकिंगची वगैरे तयारी असते. सो एकंदरीत 12:30लाच काहीतरी समथिंग फ्री व्हायला होतं, कारण त्याच्या आधी मग जमत नाही. आणि 10:30 ते 12:30, 12:30 ते 1 जेवढे करू शकले तेवढे मी नक्कीच उडवले. सो येस, तसा दिवस गेला माझा. आणि आता मी निघाली आहे कॉलेजमधून बाहेर आल्यावर. आणि आज ॲक्च्युली थोडंसं लेट पण होतं, कारण आज होता पेपर, 3 ते 6 पेपर होता. आणि 6:45ला मी निघाली आहे. 6:45ला, कारण आमचं आज पंचिंग 12:30चं होतं आणि आमचं पंचआउट 6:45चं होतं. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते 6.5 तास भरायचे असतात. पण मी गेलेली 10:30ला. सो एनिवेज माझं काय तेवढं हे नाही आहे. माझे तेवढे आवर्सपेक्षा थोडे जास्तच आज भरले असतील. सो येस, आता निघाली आहे घरी. परत उद्या येऊन मला तो बंडल आणि हे 4 पेपर करायचं माझं टार्गेट आहे. पण बघूया, जेवढे होतील तेवढे होतील, बघूया. आणि अजून माझ्या मॉडरेटरनी पेपर्स विचारले नाही आहेत आणि त्यांनी काय बोललं नाही आहे. सो मी काय करणार आहे, फायनली एकदाच जाऊन 200 पेपर देऊन येणार. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन नाव. कारण आता मी मध्ये मध्ये घुसून तिला विचारत बसू शकत नाही की बाबा कधी येऊ. आणि कधी मॅम बोलली विचार, तर मी विचारेन. आणि आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी. लेट्स सी. आता अजून माझ्या काउंटिंगला 75 पेपर्स बाकी आहे. सो 75 मेक्स इट ॲटलिस्ट 3 full days. ओके, सो तसं आहे. इथे मी एक मस्त म्याव बघितली आणि जसं मी तिला आवाज दिला तसं तिने माझ्याकडे तिकडूनच बघितलं काचेमधून. लुक ॲट दॅट. आणि मला वाटलं येईल, पण आली नाही. ती म्याव आहे शेवटी. शी इज रॉयल ब्रो. आणि त्याच्यानंतर मी निघाली मेट्रो स्टेशनकडून घरी येण्यासाठी. आज थोडासा उशीर झाल्यामुळे ट्रेन पण थोडी उशिराचीच पकडली होती. नेहमी मी समथिंग अराउंड 7 o'clockची पकडते, पण आज थोडं लेटची पकडली. सो मला एक 7:40 समथिंगची कल्याण लोकल मिळाली. बसायला मिळालं नाही, ती गोष्ट वेगळी, पण ॲटलिस्ट फास्ट घेऊन गेली. कारण घाटकोपर आणि ठाण्यामध्ये डायरेक्ट जाऊन थांबली. त्याच्यानंतर 4 स्टेशन.
सो ॲटलिस्ट लवकर घेऊन गेली त्या मनाने. आणि आज घरी लेट पोचणार, पण उद्या मला परत जायचं आहे लवकर, कारण काही करून ते पेपर मला संपवून त्यांना नेऊन द्यायचे आहेत, कारण त्याच्याशिवाय माझ्याकडे काय पर्याय नाही आहे. ज्या दिवशी मी ते पेपर देऊन टाकेन त्या दिवशी मी इंस्टावर नुसता नाच करणार आहे. खरं सांगते यार, जसे पेपर सबमिट होतील ना, मी नाचत येईल. मी एक डान्स तर नक्कीच करणार इंस्टावरती पेपर सबमिशनचा, आय स्वेअर टू गॉड. हे थोडंसं ट्रेनमधून बाहेर शूट करताना. आणि ॲक्च्युली मी का शूट करत होते त्याचं एक कारण पण आहे. नेहमी सगळे बोलतात बायका कचाकचा भांडतात, मी लिटरली पुरुषांना कचाकचा भांडताना ऐकत होती. दॅट इज वाय मी ते शूट करत होती त्यावेळेला, की बघा कसे भांडतात. नेहमी आमचं तोंड काळ करता, आम्हाला बोलता तुम्ही नेहमी भांडता. नो 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 नो, झगड़ा सबको आता है, करना सबको आता है, बोलता भी है, नाम हमारा लगाता है. आणि हा मंजुलिकाचा दरबार ॲज युजल घराकडे जाते आहे मी. आणि घरी जाऊन मस्तपैकी आज मच्छी खाणार आहे. हा मला मच्छीची स्वप्न दिसत आहेत, कारण असंच असतं घरी गेल्यानंतर. आज नॉनव्हेजचा दिवस असल्यामुळे ते मच्छी वगैरे मला दिसत असतं. आणि येस, आणि आज अजून एक छान गोष्ट झाली, कारण माझ्या एका कॉलिगनी मला मटकीची भाजी आहे वगैरे मटकीची भाजी ऑफर केली. मी जात नाही आजकाल सगळ्यांमध्ये जेवायला, सो आज ते खूप माझ्यासाठी छान झाली गोष्ट. आणि मी बसली होती ना, तशीच तिने मला बीट चेपून दिली, असे खांदे विंदे चेपून दिले. आय स्वेअर यार, एवढं छान वाटलं माहिती आहे. पूर्ण दिवसाचं रिलॅक्स झालं एकदाच. खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. नंतर असं वाटलं यार करायला पाहिजे, काम करायला पाहिजे जोरात. आणि अशा रीतीने हे आमचा ट्रॅफिक बघताय तुम्ही. माझ्या मागे पण एक बाईक होती, सारखी हॉर्न मारत होती. आता मी चालणार की तुला रस्ता देऊ, आणि मग तू माझा रस्ता अडवणार. सो व्हॉट इज जे काय असेल ते. ही आमची मुलं बघा बॅडमिंटन खेळत आहे तिकडे. जेव्हा माझं सगळं आता ते सुटेल नाही टेन्शन एकदाचं पेपरचं, तेव्हा मी पण येऊन हे खेळेन. आणि परत उद्या धावपळ आहे. मी विचार केलेला की सांगू त्यांना थोडं मला खेळायला द्या, पण म्हटलं उद्या परत धावपळ आहे, आज नको, नंतर खेळू. सो त्याच्यावरच मी खुश झाली की हे लोक चांगले खेळत होते. आम्ही किती क्रेझी खेळायचो माहिती आहे. आम्ही खूप बोंबाबोंब करायचो हे एवढं खेळ खेळताना सुद्धा. त्या मनाने ही लोक खूप शांत आहेत यार. आम्ही एवढे ओरडा करायचो ना, सगळे ओरडायचे बिल्डिंगमध्ये. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक्यू.